रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे गुरुवार आणि आता वाजले 10 सकाळचे आणि मी जस्ट आता उठली, कारण काल रात्री कानाने खूपच जास्त त्रास दिला झोपण्यासाठी. मला पण सर्दी झालेली होती, त्याला पण सर्दी झालेली होती. इतकी सर्दी झालेली होती की श्वास घ्यायला पण खूप तकलीफ होत होती रात्री, त्यामुळे तोही झोपत नव्हता. त्याने लिटरली 1 वाजून दिला झोपायला आणि त्यामुळे उठायला आज आम्हाला झालं लेट. सकाळी शुभूने स्त्रीशूच आवरून दिलं आणि तिला स्कूलला पण काढून दिलं. आम्हाला जागच आली नाही दोघांना. तर आता आम्ही उठलोय आणि आता मस्त फ्रेश होऊ आणि खाली जाऊन चहा वगैरे घेऊ. चहा पाणी झालं आणि कानाला पण थोडा वेळ खेळून ब्रेकफास्ट देऊन परत झोपवलं आणि मी पण जेवण केलं आणि जेवणानंतर गोळ्या घेऊन टाकल्या. बरं नव्हतं त्यामुळे. गोळ्या खूप जास्त पॉवरफुल होत्या, त्याच्यामुळे मला इतकी झोप आली की माझ्या दुपारी क्लिप्सच जमा नाही झाल्या. त्यानंतर जबरदस्ती उठली कशी तरी आणि चहा पाणी वगैरे घेतला आणि त्यानंतर सायंकाळी माझी काहीच करायची इच्छा नव्हती. खूप अशक्तपणा वाटत होता, त्यामुळे यांना म्हटलं बाहेरूनच काहीतरी मागवा चटपटीत. मग यांनी माझं फेवरेट चायनीज पाठवलं घरी आणि मग जेवण वगैरे झाले आणि एक पार्सल पण रिसीव झालेलं होतं दीदीचं फ्लिपकार्टवर. ते पण तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते. खरं तर हे प्रॉप्स आहेत माय हॅपी प्लेस म्हणून. बहुतेक ती न वॉलपेपर स्टिकरवर लावणार आहे आणि वॉलपेपर स्टिकरचा पण व्हिडिओ अपूर्णच राहिला होता मागच्या वेळेस, कारण ते इनकम्प्लीट झालं होतं मेकओव्हर. तर तिने परत त्यानंतर 5 स्टिकर मागवले आणि अजून काही ते लावलेले नाही आहेत. त्यामुळे जेव्हा पण ती लावेल आणि पूर्ण रूमचा मेकओव्हर करेल तेव्हा ती मला व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला मी एखाद्या व्लॉगमध्ये दाखवेल की तिने कसा मेकओव्हर केला आहे रूमचा. बाकी पार्सल सर्व व्यवस्थित रिसीव झालं, फक्त हॅप्पीचा एज थोडा ब्रेक झालेला होता, पण काही इश्यू नाही, तो लावू शकतो आपण व्यवस्थित. त्यामुळे रिटर्न काय करणार नाही आहे, कारण यायला खूप टाईम लागून जातो पार्सलचा आणि रिटर्न रिफंड ते फारच झंझट पुरते. त्यामुळे ठीक आहे, ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या त्रिशू मॅडमला जेव्हा कळतं की उद्या सुट्टी, तर तिला अशी मस्ती येते की ती झोपायलाच ऐकत नाही. मग एकच उपाय असतो, या दोघांची जोडी तोडावी लागते. मी कानाला झोपी लावून देते, म्हणजे ती आपोआप झोपते मग एकटी पडल्यावर. आता काना झोपलाय, त्याला झोपल्यानंतर वाफ पण द्यायची आणि मी आता माझ्या गोळ्या औषधं घेते, त्याला वाफ देते आणि मी पण झोपते. आजचा व्लॉग जरा छोटाच झाला. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.